Hello students, this is our 9th lecture of Advanced Complex Analysis, MSc second year third sem. In this video series, we have seen Montel's theorem, spaces of meromorphic function and Raman mapping theorem. And from this lecture, we are going to start Weierstrass factorization theorem. Before going directly to the Weierstrass factorization theorem, we will see some definitions such as infinite product, elementary or primary factors, then Weierstrass M-test and one lemma. Okay, so first infinite product. So what is infinite product? If Zn is a sequence of complex numbers and if z is equals to limit n tends to infinity pi from k is equals to 1 to n zk exist, then z is the infinite product of the numbers zn and it is denoted by z is equals to pi from n is equals to 1 to infinity zn. Okay, so what is infinite product? जर zn ही जर एक कॉम्प्लेक्स नंबरची सिक्वेन्स असेल आणि z इज इक्वल्स टू आपण म्हणू शकू की लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी पाय फ्रॉम k इज इक्वल्स टू 1 टू n zk होत असेल तर आपण म्हणू शकतो की z इज द इन्फायनाईट प्रोडक्ट ऑफ द नंबर्स zn. या सर्व z या सिक्वेन्स zn मधल्या सगळ्या नंबरची चा इन्फायनाईट प्रोडक्ट म्हणजे काय आपला z आहे आणि आपण त्याला डिनोट कसं करू शकतो? z इज इक्वल्स टू पाय फ्रॉम n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी zn. ठीक आहे, ते झालं आपलं इन्फायनाईट प्रोडक्ट. देन एलिमेंटरी और प्रायमरी फॅक्टर्स. सो व्हॉट इज एलिमेंटरी और प्रायमरी फॅक्टर्स? An elementary factor is one of the following function EP of z for p is equals to 0, 1 and so on. So E0 of z is equals to 1 minus z. E1 of z is equals to 1 minus z into exponential of z. Then E2 of z is equals to 1 minus z into exponential of z plus z square by 2. And so on, we can say that z EP of z is equals to 1 minus z exponential of z plus z square upon 2 plus up to so on z to the power p upon p, where p is greater than or equal to 1. Okay, this is nothing but our elementary or you can say primary factors. Okay, here the function EP of z by a has a simple 0 at z is equals to 0 a and no other zeros. काय म्हणत आहेत की या EP of z या फंक्शनला आपण EP of z by a हे जर फंक्शन घेतलं तर याला 0 कुठे असेल? फक्त z इज इक्वल्स टू a वर असेल आणि तो पण कसा असेल? सिम्पल असेल. ठीक आहे, आणि हा z इज इक्वल्स टू ए सोडून दुसरा कोणता झिरो असेल का? नाही. आणि सिम्पल झिरो म्हणजे नेमकं काय? तर सिम्पल झिरो म्हणजे असा झिरो ज्याचा ऑर्डर काय राहील? ज्याची 1 असेल. ठीक आहे, ज्याची ऑर्डर 1 असेल. ओके, दिस इज अ एलिमेंटरी और प्रायमरी फॅक्टर्स. ओके, नाव व्हॉट इज Weierstrass M-test? सो लेट un from x to complex plane C be a function such that mod of this un of x is less than or equal to n for every x. Okay, so in x, and suppose the constant satisfy summation from n is equals to 1 to infinity mn less than infinity, then we can say that summation, the series un or summation n from 1 to infinity is युनिफॉर्मली कॉन्वर्जंट. ओके, काय म्हणतात की UN कुठून कुठं मॅप होत आहे? एक्सपासून कॉम्प्लेक्स प्लेन सीवर मॅप होत आहे. ठीक आहे, सच दॅट UN ऑफ मॉड ऑफ UN काय आहे? मॉड ऑफ UN इज लेस दॅन और इक्वल टू कॉन्स्टंट MN. ओके, देन आणि हा MN काय कोणती कंडिशन सॅटिस्फाय करत असेल? दॅट या MN सिरीज ऑफ दिस MN दॅट इज समेशन फ्रॉम n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी MN इज लेस दॅन इन्फिनिटी. ओके, जर असं होत असेल तर आपण काय म्हणू शकतो की UN ही सिरीज काय आहे? समेशन n फ्रॉम 1 टू इन्फिनिटी UN ही सिरीज काय आहे? युनिफॉर्मली कॉन्वर्जंट आहे. असं का बरं? बघा, जेव्हा इथे काय दिलं आहे? हा मॉड ऑफ UN काय? लेस दॅन MN आहे. ओके, आणि हा MN कोणती कंडिशन सॅटिस्फाय करत आहे? की MN ची सिरीज ही समेशन फ्रॉम n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी MN इज लेस दॅन इन्फिनिटी आहे. याचाच अर्थ काय झाला की ही जी सिरीज आहे MN ची ती काय आहे? कॉन्वर्जंट आहे. ठीक आहे, आणि ही
MN ची सिरीज जर कॉन्व्हर्जंट असेल तर त्याच्यापेक्षा जी लहान सिरीज आहे म्हणजेच कोणती आपली UNC सिरीज आहे ती पण काय असेल आपली कॉन्व्हर्जंट असेल. ठीक आहे, हा काय झाला आपला वायरस्ट्रास M टेस्ट. ओके, नाव नेक्स्ट इज द प्रपोजिशन. सो द स्टेटमेंट ऑफ प्रपोजिशन इज लेट रियल पार्ट ऑफ Zn इज ग्रेटर दॅन 0. कारण इथे Zn काय आपला कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याचा फक्त काय करतो आहे रिअल पार्ट कन्सिडर करतो आहे. लेट रिअल पार्ट ऑफ Zn इज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. देन वी कॅन से दॅट देन इन्फायनाईट प्रोडक्ट ऑफ Zn कॉन्व्हर्जेस. आपण आत्ताच बघितलं इन्फायनाईट प्रोडक्टची डेफिनेशन. हे काय आपला इन्फायनाईट प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आपण याला काय म्हणू शकतो इन्फायनाईट प्रोडक्ट म्हणू शकतो. ठीक आहे, देन इन्फायनाईट प्रोडक्ट ऑफ Zn कॉन्व्हर्जेस टू अ नॉन झिरो नंबर इफ अँड ओनली इफ द सिरीज log of Zn converges, that is summation from n is equals to 1 to infinity log Zn converges. काय म्हणतं प्रपोजिशन हे, जर Zn ग्रेटर दॅन 0 असेल, Znचा रिअल पार्ट काय असेल 0 ग्रेटर दॅन 0 असेल आणि आपण त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की इन्फायनाईट प्रोडक्ट ऑफ Zn काय होईल कॉन्व्हर्ज होईल एका नॉन झिरो नंबरवर तेव्हाच इफ अँड ओनली इफ जर लॉग ऑफ Znची सिरीज काय होईल कॉन्व्हर्ज होईल. ठीक आहे, हे झालं आपलं प्रपोजिशन. देन आपण एक लेमा बघूया. ठीक आहे, तर द स्टेटमेंट ऑफ लेमा इज if mod of Z is less than or equal to 1 and P is greater than or equal to 0, then mod of 1 minus EP of Z is less than or equal to mod of Z to the power P plus 1. ओके, आपल्याला काय दिलं आहे की mod Z काय लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे आणि P ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे mod of 1 minus EP of Z is less than or equal to mod of Z to the power P plus 1. Okay, so let's start the proof. Okay, so we know that आपल्याजवळ काय EP of Z ची डेफिनेशन आहे. ठीक आहे, आपण त्यावरून हे सॉल्व करत जाऊयात. ओके, वी नो दॅट EP of Z is equals to 1 minus Z exponential of Z plus Z square upon 2 plus and so on up to Z to the power P upon P. This is true for P greater than or equal to 1. Okay, now differentiate above equation and we get EP dash of Z is equals to काय मिळेल आपल्याला इथे मायनस Z to the power P exponential of Z plus Z square upon 2 plus and so on up to Z to the power P upon P. Okay, this is our फर्स्ट इक्वेशन. आपल्याला हे कसं आलं, आपण काय केलं EP ऑफ झेडचा हे जे पहिलं इक्वेशन आपलं याला काय केलं आपण डिफरन्शिएट केलं. तर ते कसं येईल इथे काय लावावं लागेल आपल्याला प्रोडक्ट रूल लावावं लागेल. ठीक आहे, करून दाखवते मी. EP डॅश ऑफ झेड इज इक्वल्स टू काय फर्स्ट फंक्शन आपलं ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तोच असतो. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन Z प्लस झेड स्क्वेअर अपॉन 2 प्लस अँड सो ऑन अप टू Z टू द पॉवर अपॉन P. ओके, इंटू आता या फंक्शनचं याचं करावं लागेल आपल्याला डिफरन्शिएट. ओके, तर काय झेडचं येईल इंटू 1 प्लस 2Z अपॉन 2 प्लस अँड सो ऑन अप टू P इंटू Z टू द पॉवर P मायनस 1 अपॉन P. ओके, हे झालं पहिली टर्म. देन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज एक्स टू द एक्सपोनेन्शियल ऑफ Z प्लस Z टू द पॉवर Z स्क्वेअर अपॉन 2 अप टू Z टू द पॉवर P अपॉन P इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट -1. ओके, सो नाव आपण काय करू एक्सपोनेन्शियलवाला ही जी टर्म आहे ही काय सेम आहे दोन्ही टर्ममध्ये, तर आपण ही कॉमन काढूयात. काय येईल मग आपली एक्सपोनेन्शियल ऑफ Z प्लस Z स्क्वेअर अपॉन 2 प्लस अँड सो ऑन अप टू Z टू द पॉवर P अपॉन P ही काढली आपण कॉमन. मग राहतं का या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि इथे काय येईल -1. ठीक आहे, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. पहिले 1 मल्टिप्लाय करून घेऊ, आपल्याला मिळतं 1
प्लस झेड, 2 2 गेले कॅन्सल, पी पी कॅन्सल, प्लस अँड सो ऑन अप टू झेड टू द पॉवर पी मायनस 1. ओके, आणि देन मायनस झेडने मल्टिप्लाय करतो. मायनस झेडने काय, मायनस झेड इंटू 1 मायनस झेड स्क्वेअर अप टू मायनस झेड टू द पॉवर पी मायनस 1 आणि याचा 1 म्हणजे काय येईल, झेड द पॉवर पी आणि या टर्ममधला राहिलेला हा मायनस 1. ठीक आहे, बघूयात काय राहत आता. एक्सपोनेन्शियल ऑफ झेड प्लस झेड स्क्वेअर बाय 2 प्लस अँड सो ऑन अप टू झेड टू द पॉवर पी बाय पी. ओके, इथे काय झाला, -1 + 1 कॅन्सल, इथले मायनस झेड टू द पॉवर पीच्या पहिलीची टर्म काय येईल, मायनस झेड टू द पॉवर पी मायनस 1. ओके, प्लस झेड मायनस झेड कॅन्सल अप टू प्लस सगळ्याच टर्म कॅन्सल होत जातील अप टू झेड टू द पॉवर पी मायनस 1 पर्यंत. ठीक आहे, राहिला काय फक्त आपला मायनस झेड टू द पॉवर पी. ओके, आणि हेच काय आपलं इक्वेशन आहे फर्स्ट. ओके, अप टू झेड टू द पॉवर पी अपॉन पी. ओके, मिळालं. हे पहिलं इक्वेशन आणि हे सेम आहे. ठीक आहे, हे झालं आपलं एक्सप्लेनेशन या डिफरन्सिएशन्स. ओके, नाव for a fixed p, let EP of z is equals to 1 plus summation of k is equals to 1 to infinity ak into z to the power k. हे झाला, हे आपण हे केलं बी इज पॉवर सिरीज expansion about z is equals to 0. ओके, याला आपण z is equals to 0च्या एक्सपांड केलं तर काय मिळेल आपल्याला, हे इक्वेशन मिळेल EP ऑफ z इज इक्वल्स टू 1 प्लस समेशन फ्रॉम k इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी ए के इंटू के झेड टू द पॉवर के. ओके, इथे आपण या इक्वेशनला फर्स्ट देऊ, हे आपलं सेकंड इक्वेशन सपोज, देन हे आपलं थर्ड इक्वेशन. ओके, नाव याला अगेन काय करू आपण, या थर्ड इक्वेशनला डिफरन्शिएट करू. ओके, सो differentiate equation 3 and we get काय मिळेल आपल्याला अगेन, EP डॅश झेड म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ EP ऑफ झेड इज इक्वल्स टू 0 प्लस समेशन. बघा आपलं थर्ड इक्वेशन काय आहे, आपण थर्ड इक्वेशन बघूया. पहिले थर्ड इक्वेशन आहे आपलं, दिस इज आवर थर्ड इक्वेशन, दिस वन इज आवर थर्ड इक्वेशन. ओके, सो इथे ई डॅश ऑफ, इथे डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई डॅश EP डॅश ऑफ झेड इज इक्वल्स टू 1 चा 0, देन इथे समेशन ॲज इट इज, ए के कॉन्स्टंट आहे त्यामुळे ॲज इट इज झेड टू द पॉवर केचं काय येईल, के इंटू झेड टू द पॉवर के मायनस 1. ओके, सो आपलं डेरिव्हेटिव्ह काय येईल, समेशन के इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी ए के इंटू के इंटू झेड टू द पॉवर के मायनस 1. ओके, दिस इज द फोर्थ इक्वेशन. हे काय झालं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड इक्वेशन. ओके, आता आपण बघूयात, हा आपलं सेकंड इक्वेशन आहे. ओके, हे सेकंड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन, या दोघांचे काय लेफ्ट हँड साईड सेम आहे, EP डॅश ऑफ झेड, त्याच्यामुळे आपण राईट हँड साईड काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. ओके, तर आपण इक्वेट करून घेऊयात. आपल्याला काय मिळेल, मायनस झेड टू द समेशन k इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी के इंटू ए के झेड टू द पॉवर के मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस झेड टू द पॉवर पी इंटू एक्सपोनेन्शियल ऑफ झेड प्लस झेड स्क्वेअर अपॉन 2 प्लस अँड सो ऑन अप टू झेड टू द पॉवर पी अपॉन पी. ओके, अँड फ्रॉम दिस अबव comparison we can say that from this above comparison we can say that
a1 is equals to a2 is equals to up to so on ap is equals to 0, and second one is, and since coefficient of expansion of exponential of z plus z square by 2 up to z to the power p upon p are all positive. So ak is less than or equal to 0 for k greater than or equal to p plus 1. okay, thus we can say that बघा इथे काय आहे a1 a2 a3 up to ap is equals to 0 आहे, आणि इथे काय म्हटलं आहे ak ग्रेटर लेस दॅन और इक्वल्स टू 0 आहे फॉर k ग्रेटर दॅन और इक्वल टू p प्लस 1. ओके, इथं 0 म्हटलं आहे आणि ते लेस दॅन 0 म्हटलं आहे. पीपर्यंत काय आहे 0 आहे, आणि पीच्या पुढचे के ग्रेटर दॅन और इक्वल टू पी प्लस 1 असेल तर काय आहे एक एक काय आहे लेस दॅन और इक्वल टू 0. एक तर 0 पण असू शकतं किंवा लेस दॅन पण असू शकतं. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की मॉड ऑफ ए के इज इक्वल्स टू मायनस ए के फॉर के ग्रेटर दॅन और इक्वल टू पी प्लस 1. ओके, सो आपण ई पी ऑफ 1 काय म्हणू शकतो, ई पी ऑफ 1. ओके, आता आपलं हे पहिलं इक्वेशन. ओके, या फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण झेड इज इक्वल्स टू 1 पुट केलं तर इथे काय येईल, झेड इज इक्वल्स टू 1 जर पुट केलं तर 1 - 1 0 0 इंटू दिस टर्म इज इक्वल्स टू दिस होल इज 0. म्हणून आपण काय म्हणू शकतो ई पी ऑफ 1 इज इक्वल्स टू काय येईल आपलं 0. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशनवरनं. आणि थर्ड इक्वेशनवरनं ई पी ऑफ 1 काय येईल, ई पी ऑफ 1 इज इक्वल्स टू 1 प्लस समेशन फ्रॉम के इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी ए के आणि 1 टू द पॉवर के म्हणजेच 1 टू द पॉवर के म्हणजेच ए के. ओके, तर हे काय राहील आपलं 1 प्लस समेशन फ्रॉम के इज इक्वल्स टू इथे काय घ्यावं लागेल फक्त पी प्लस 1 टू द पॉवर इन टू इन्फिनिटी ए के. ओके, नाव वी नो दॅट काय म्हटलं आपण मॉड ए के इज इक्वल्स टू मायनस के. ठीक आहे, आणि याच्यावरून काय मिळतं 1 प्लस सो आपण काय म्हणू शकतो समेशन के इज इक्वल्स टू पी प्लस 1 टू इन्फिनिटी ए केच्या ऐवजी काय टाकू आपण मॉड ए के इज इक्वल्स टू मॉड ए के इज इक्वल्स टू काय म्हटलं आहे मायनस ए के. ओके, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो के इज इक्वल्स टू पी प्लस 1 टू इन्फिनिटी मॉड ए केची व्हॅल्यू मायनस के, मायनस बाहेर काढला राहिला ए के. ओके, आणि याची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे इज इक्वल्स टू 1. ओके, या वरच्या इक्वेशनवरनं आपल्याजवळ याची व्हॅल्यू काय येते 1 येते. ओके, सो आपल्याला काय मिळालं समेशन फ्रॉम के इज इक्वल्स टू पी प्लस 1 टू इन्फिनिटी मॉड ऑफ ए केची व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. ओके, हेन्स फॉर मॉड झेड लेस दॅन और इक्वल टू 1 वी हॅव ई पी ऑफ झेड मायनस 1 is equals to summation from k is equals to p plus 1 to infinity a k into z k. ओके, हे कसं आलं आहे तर बघू. हे बघ आपलं थर्ड इक्वेशन कुठे आहे, थर्ड इक्वेशन. ओके, हे आपलं थर्ड इक्वेशन. या थर्ड इक्वेशननुसार ई पी ऑफ झेड काय आपलं 1 प्लस समेशन फ्रॉम के इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी ए के इंटू झेड टू द पॉवर के. ओके, आणि मग इथे जर आपण ई पी ऑफ झेड -1 केला तर इथे पण आपल्याकडे -1 येईल. हे +1 -1 कॅन्सल होऊन काय राहील आपल्याला फक्त ही एक टर्म राहील. ठीक आहे समेशनची, तर तेच आपल्याला इथे मिळाले मॉड ऑफ समेशन ए के टू इंटू झेड टू द पॉवर के. ओके, आता आपण काय करूयात मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय मॉड झेड टू द पॉवर पी प्लस 1. ओके, मल्टिप्लाय अँड समेशनच्या नंतर आपण काय करू डिवाइड करूयात. ठीक आहे, पी प्लस 1 टू इन्फिनिटी ए के इंटू झेड टू द पॉवर के अपॉन डिवाइड केलं आपण मॉड झेड टू द पॉवर पी प्लस 1नी. ओके, नाव mod EP of z minus 1 is equals to mod z p plus 1 into mod of summation from k is equals to p plus 1 to infinity a k
आणि इथे या लास्ट स्टेपमध्ये आपण काय केलं आहे, मॉड झेड टू द पॉवर पी प्लस वननी डिवाईड केलं आहे. तर ही जर टर्म वर नेली तर काय होऊन जाईल, ते के मायनस पी मायनस वन. ओके, सो वी गेट इट ॲज झेड टू द पॉवर के मायनस पी मायनस वन. ओके, इज इक्वल्स टू is less than mod z to the power p plus 1 into summation k is equals to p plus 1 to the power infinity a mod ak into हे काय होईल आपलं, इथे जर आपण समेशन काय केलं, सेपरेट केलेलं समेशनची साईन. ओके, आणि इथे जर आपण के इज इक्वल्स टू पी प्लस वन पुट केलं तर काय होईल, पी प्लस वन मायनस पी मायनस वन. तर काय येईल, ते झेड टू द पॉवर 0 येऊन जाईल आणि झेड टू द पॉवर काय असतं, 1 असतं. ठीक आहे, कसं होईल ते, के इज इक्वल्स टू 1 जर पुट केलं आपण तर झेड इज इक्वल्स टू पी प्लस वन मायनस पी मायनस वन इज इक्वल्स टू झेड टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू 1 येईल. ठीक आहे, तर म्हणून आपण इथे 1 घेतला आहे. ओके, इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड झेड टू द पॉवर पी प्लस वन अँड समेशन के इज इक्वल्स टू पी प्लस वन टू द पॉवर टू इन्फिनिटी मॉड ऑफ ए के. ओके, नाव we have the value of summation from k is equal to p plus 1 to infinity mod of ak is equals to 1. Okay, so we write it as less than mod of z to the power p plus 1 आणि याची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1. ओके, सो वी कॅन से दॅट मॉड EP of z minus 1 is less than or equal to mod z to the power p plus 1. ओके, और मॉड असल्यामुळे आपण साईन चेंज करू शकतो. ठीक आहे, 1 मायनस EP of z is less than mod z to the power p plus 1 and hence the result. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. आपल्याला दिलेलं होतं झेड मॉड ऑफ झेड लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अँड पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आणि प्रूव्ह करायचं होतं मॉड ऑफ 1 मायनस EP ऑफ झेड इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड झेड टू द पॉवर पी प्लस 1 आणि जे आपण इथे केलेलं आहे. ओके, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो आपण हा लेमा इथेच प्रूव्ह झालेला आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूयात, वायस्ट्रास फॅक्टरायझेशन थेरम बघूयात. ओके, सो हॅव अ गुड डे. थँक यू.